बाजारात नकली किंवा भेसळ पनीरची समस्या झपाट्याने वाढत आहे. अलीकडे अन्न सुरक्षा पथकांनी नोएडामध्ये 500 ते 550 किलो संशयास्पद नकली पनीर जप्त केलं. तपासणीत आढळलं की सुमारे 83% नमुने गुणवत्ता निकषांवर उतरले नाहीत. तुम्ही ज्या पनीरला प्रोटीनचे चांगला स्रोत समजून किंवा चविष्ट पदार्थ समजून खात आहात तर प्रत्यक्षात सामान्य भेसळयुक्त पदार्थ मिसळून तयार केले जात आहेत. नकली पनीरमध्ये अनेकदा हे पदार्थ आढळतात. ताज, मक्याचं किंवा बटाट्याचं पीठ, सर्फ, खाद्य, वनस्पती तेल, वनस्पती घी, स्किम मिल्क पावडर, रासायनिक पदार्थ आणि औद्योगिक आम्ल. ही भेसळ पनीरचं प्रमाण वाढवते व आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरते. अल्पकालीन परिणाम म्हणून पोटदुखी, उलटी, जुलाब, गॅस अशा समस्या उद्भवू शकतात. ॲडल्ट्रेटेड म्हणजेच अनलोक पनीर ही एक विचित्र पण वास्तव स्थिती आहे. कायद्यानुसार काही अटींवर हे वैध मानलं जातं, पण पॅकेटवर स्पष्टपणे ते दुधापासून बनले नाही असं लिहिणं बंधनकारक नाही. ही सर्वात मोठी समस्या आहे. हा कायदेशीर पळवटीचा फायदा घेऊन स्ट्रीट फूड विक्रेता, ढाबेवाले आणि हॉटेल्स मोठ्या प्रमाणावर स्वस्त पनीर वापरतात. ग्राहकांना न सांगता असं पनीर वाढणं हे आरोग्याशी उघडेपणे केलेली फसवणूक आहे. थांबा, हे फक्त ट्रेलर आहे. पूर्ण व्हिडिओसाठी सत्वतत्व मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवर जाऊन पूर्ण व्हिडिओचा आनंद घ्या.